गजानन महाराजांच्यावरती माझी श्रद्धा बसण्यास अनेक गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत. भावनाशील मन असूनसुद्धा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याखेरीज माझं मन एखाद्या व्यक्तीवर, देवावर, अगर संतावर विश्वास ठेवायला सहजासहजी तयार होत नसे. गजानन महाराजांच्या संदर्भात आलेले काही प्रत्यक्ष अनुभव आणि आठवणी. शाळा कॉलेजातून काम करताना कार्यक्रमांची संयोजनाची जबाबदारी बऱ्याच वेळेला माझ्याकडे येत असे. तेव्हा काही भक्त मंडळी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी बोलावीत असत आणि वेळ मिळेल तेव्हा ही सेवा मी आनंदाने करीत असे. मराठी नाट्यसृष्टीतील आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक जयशंकर दानवे यांच्या दोघी कन्या गजानन महाराजांच्यावरती नितांत श्रद्धा आणि निष्ठा ठेवणाऱ्या अशा आहेत. त्यांनी गजानन महाराजांच्या विषयी एक छोटासा संगीत कार्यक्रम बसवला होता. त्या कार्यक्रमाचे संयोजनाचे काम माझ्याकडे आले होते. यापूर्वी स्वामी स्वरूपानंद महाराज की जय असा मी जयघोष करीत असे, पण एक प्रकारचा अहंकार म्हणायला हवा असे आता वाटते. या गजानन गीतांचा कार्यक्रम पावस येथे ठरवण्यात आला होता आणि काही कारणाने त्याच कार्यक्रमाच्या वेळी पावसला मी जाण्यासाठी निघालो होतो. रत्नागिरी स्टँडवर पावसच्या बसची वाट पाहत असताना एक साधारण मध्यमवर्गीय व्यक्ती माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. मला म्हणाली, मी गजानन महाराजांच्या उत्सवाला जात आहे. पावसला उत्सव आहे. रोज महाराजांना हार घालण्याचा माझा नियम आहे, पण आज घाई झाल्यामुळे हारही तिकडेच घेऊन जातो. स्वामी स्वरूपानंद आणि गजानन महाराज दोन्ही एकच नव्हे काय? त्या व्यक्तीचे बोलणे चालू असतानाच बस आली. आम्ही दोघेही बसमध्ये चढलो आणि हा विषय इथेच संपला. पावसला कधी गजानन महाराजांचा उत्सव झाल्याचे माझ्या ऐकिवात नव्हते. स्टँडवरून उतरून स्वामींच्या घराच्या आवारात गेलो तर खरोखर तिथे गजानन महाराजांचा उत्सव चाललेला होता आणि रत्नागिरीहून आलेल्या त्या व्यक्तीने आणलेला हारही गजानन महाराजांच्या फोटोला घातला आणि मला पुन्हा विचारलं, दोन्ही एकच ना? स्टेजवर चाललेला गजानन महाराजांचा सोहळा बघितला आणि कोल्हापूरच्या त्याच दोघी भगिनी त्या कार्यक्रमात गात होत्या. त्या घटनेनंतर मात्र माझ्या डोक्यात पुन्हा स्वामी स्वरूपानंद आणि गजानन महाराज वेगळे आहेत हा भ्रम कधीच आला नाही. दर्शनाची प्रचिती अशी की डॉक्टर कदम आणि राजारामपुरीतील काही भक्त मंडळी कोरगावकर हॉलमध्ये गजानन महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत. त्या कार्यक्रमाचे संयोजन काही वर्षे मी करत असे. एकदा पंडित श्रीपाद शास्त्री जेरे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होता. प्रास्ताविक झाल्यानंतर सुरुवातीलाच शास्त्रीबुवांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, गजानन महाराजांच्या या उत्सवामध्ये गेल्या वर्षी प्रवचन करत असताना माझ्या मनात विचार आला की अरे आपण महाराजांच्यावरती प्रवचन करतो, पण अजून प्रत्यक्ष शेगाव क्षेत्रात जाण्याचा काही योग आला नाही. आणि विलक्षण योगायोग असा की दुसऱ्या दिवशी आमच्या एका भक्तापैकी एक जण अचानक आले आणि शेगावला जाण्याचा योग आला. आता ही त्यांची हकीकत ऐकत असताना माझ्याही मनात असा विचार आला की आपल्याला कधी शेगावला जायला मिळणार. आणि गंमत अशी की दुसऱ्याच दिवशी मी शाळेत गेल्याबरोबर आमच्या मुख्याध्यापकांनी मला बोलावले. शिपायाने निरोप दिला. मी बाईंच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा ते हसत हसत म्हणाल्या, सर तुम्हाला 2 विद्यार्थिनींना शेगावला घेऊन जायचं आहे. तिकिटे पण काढली आहेत. तुम्हाला गजानन महाराजांचे दर्शन घेणे आवडेल असे वाटल्यावरून आम्ही हा निर्णय घेतला आहे. एक छोटेसे काम मात्र करा की लगेच पुढे अमरावतीला जा. तिथल्या सामन्यातून या विद्यार्थिनींना भाग घ्यायचा आहे. पण इथे जिल्हा स्तरावर स्पोर्ट्स आणि इतर कामे सुरू असल्यामुळे आमच्या क्रीडा विभागाच्या कोणत्याही शिक्षकांना सवड नाही. हे सगळे ऐकत असताना एकीकडे माझे डोळे आनंदाने पाणावत होते आणि दुसरीकडे व्यावहारिक संकेत म्हणून मी माझे अश्रू आतल्यात लपवत होतो. ही घटना घडत असताना गजानन महाराजांनी आणखी एक खबरदारी घेतली होती. ती अशी की स्वामी स्वरूपानंदांची आम्हा भक्तांना एक आग्रहाची शिकवण असे की आधी कर्तव्य करा आणि नंतर परमार्थ. पण या घटनेनंतर कर्तव्यात परमार्थ आणि परमार्थात कर्तव्य भरलेले होते. पुढे एकदा आम्ही सर्व कुटुंबीय मंडळीसुद्धा शेगावला गेलो असताना आणखी एक अनुभव आला. शेगाव स्टेशनवर बराच वेळ आम्ही थांबलो होतो. दर्शन वगैरे आटोपलं होतं. टाईम टेबलप्रमाणे कोल्हापूरकडे जाणारी गाडी मिळण्यासाठी 4 ते 5 तासांचा अवधी होता. सहज माझ्या मनात विचार आला की महाराज इतके कृपाशील आहेत, कुणी सांगावे की आता लगेचसुद्धा आपल्याला गाडी मिळेल. अर्थात हा विचार होता आणि विचार हा विचारच होता. त्याला फारसे महत्त्व देण्याचे कारण नव्हते. पण गंमत अशी की लगेचच एक गाडी येत असताना दिसली आणि तिथले स्टेशन मास्टर सांगत होते की गाडी कोल्हापूरला जाणार आहे. ध्यानीमनी नसता अचानक ती आलेली गाडी म्हणजे लेट असलेली असं हे व्यावहारिक सत्य होतं. पण मनोमन माझी श्रद्धा होती की हे सगळं गजानन महाराजच करतात म्हणून.
यापेक्षा कितीतरी अंतःकरणाला भिडणाऱ्या आणि जीवनात आनंद भरून राहणाऱ्या घटना गजानन महाराजांच्या कृपेमुळे घडतात. सगळ्याच काही अशा सांगता येत नाहीत आणि प्रसिद्धही करता येत नाहीत. त्यासाठी एखाद्या एकांताच्या ठिकाणी साधकांची आणि गुरुभक्तांची मैफलच जमली पाहिजे. माझी मात्र अशी डोळस श्रद्धा आहे, गजानन महाराज सगळीकडेच आहेत, परंतु जे भक्त त्यांची सेवा करतात, उत्सव करतात, गीते गातात आणि निष्ठेने त्यांच्या चरणी नम्र होतात, त्या सगळ्याच ठिकाणी मला गजानन महाराजांचे दर्शन घडते. एखाद्या वेळी आपली साधना कमी पडली तर आपल्या भक्ताकरवी निरोप पाठवून ती पुरी करून घेतात. एखाद्या भक्ताने गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करून कांदा, भाकरी, पिठले असा प्रसाद आणून दिला तर संसारातली एखादी काळजी मिटते, संकट मिटते. गणिगण गणात बोते याचा अर्थ मला कधीच समजला नाही, पण ज्ञानेश्वरांच्या भाषेत असे बोलायचे झाले तर शब्दाविना संवाद घडून प्रत्यक्ष अनुभूती देण्याचे काम गजानन महाराज अखंडपणे करीत असतात. फक्त त्यांची श्रद्धा समजून घेण्यासाठी निष्ठेचे डोळे असावे लागतात. ज्यांना कळते त्यांना सांगायचे इतकेच. सविता पारिजात. प्रकाशक करवीर काशी. संपादक आणि संस्थापक सुनील कुमार सरनाईक.